वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा, विकर जनरल फादर डॉक्टर जोएल डिकुना, नंदाखाल धर्मग्रामाचे पॅरिश प्रेस्ट फादर डॉमिनिक डियाब्रियो, मी सर्व मान्यवरांना फादरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून स्टेजवर स्थानापन्न होण्याची विनंती करते. बिशप थॉमस डिसोजा, विकर जनरल फादर डॉक्टर जोएल डिकुना. आणि आताचे सुवार्ता संपादक नंदाखाल धर्मग्रामाचे पॅरिश प्रेस्ट फादर डॉमिनिक डियाब्रियो. नंदाखाल धर्मग्रामाचे सुपुत्र फादर अँड्र्यू रॉड्रिक्स. फादरांचे भाचे आणि सांडोर पॅरिशचे पॅरिश प्रेस्ट फादर रेमंड रुमाव आणि राजहंस प्रकाशनाच्या सदस्या गोखले मॅडम यांना मी फादरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यास विनंती करते आणि सर्व मान्यवरांना स्टेजवर स्थानापन्न होण्याची विनंती करते. पुन्हा एकदा सर्वांना शुभ संध्याकाळ. वर्षा ऋतूमुळे ओलीचिंब झालेली सृष्टी आणि अतिशय उत्कटतेने आणि तन्मयतेने जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी आपला देह झिजविला ते ख्रिस्तवासी फादर डिब्रिटो ह्यांच्या प्रेमात ओलीचिंब झालेली ह्या सभागृहातील भाविकांची वृष्टी ह्यात माझ्या दृष्टीने काहीच फरक नाही. अशा या आत्मीयतेने ओथंबलेल्या फादरांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जमलेल्या आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. गेल्या वर्षी ह्याच दिवशी जड अंतकरणाने आपण सर्व फादरांना अखेरचा निरोप देण्यासाठी ह्या चर्चच्या प्रांगणात एकत्र आलो होतो आणि आज त्याच अंतकरणाने फादरांच्या स्मृतीस आदरपूर्वक वंदन करण्यासाठी पुनश्च आपण एकत्र जमलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थना गीताने करणार आहोत. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझा दया दातृत्वाला अंत नाही पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे हो दिला फुले पत्थराची. तुझ्या कृपेने रे हो दिला मोती मृत्युकेची. तुझ्या कृपेने रे होईल फुले पत्थराची. तुझ्या कृपेने रे हो दिला मोती मृत्युकेची. तुझ्या कृपेने रे हो दिला सर्व दुःखी दूर. तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची. तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची. तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची. तुझ्या कृपेने
प्रार्थना गीताच्या ह्या संगीतवृष्टीबद्दल मी मार्शल डिमोंते सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानते. फादरांच्या पावलावर पाऊल ठेवून आध्यात्मिक व सामाजिक मूल्यांना धरून चालणारे त्यांचे भाचे फादर रेमंड धुर्माव ह्यांना मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करण्यासाठी प्राचारण करते. थोडंसं कंठ दाट. फादर मामांशिवाय असा कार्यक्रम आपण करत आहोत. मग आपल्या सर्वांची श्रद्धा आहे. ते आपल्यातून गेले असले तरी ते इथे या चाफ्याच्या सुगंधामध्ये ते दरवळत आहेत, ते आपल्यामध्येच आहेत. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. त्यांच्यासाठी आपण मिसा अर्पण केली, त्यांच्या खाचेजवळ आपण प्रार्थना केली आणि हा थोडासा आगळा वेगळा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या धर्मप्रांताचे लाडके मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा, आपल्या धर्मप्रांताचे विकार जनरल फादर जोएल, माझ्यासोबत असलेले आणि आपल्या धर्मग्रामाचे सुपुत्र ज्येष्ठ धर्मगुरू मिशनरी फादर अँड्रू, आपल्या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर डॉमिनिक डियाब्रियो, राजहंसच्या वतीने राजहंसच्या प्रकाशनामध्ये सदस्य म्हणून काम करणाऱ्या गोखले मॅडम, उपस्थितामध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ छगनदादा आहेत, भरतदादा आहेत आणि अनेकांची नावं घेता येतील अशी अनेक सर्व तुम्ही मान्यवर आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहात. मी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. काही दिवसाआधी फादर जोएल यांनी मला विनंती केली की फादरांविषयी तू लिहिशील का. मी त्यांना सांगितलं मी अनुभवलेले फादर मी लिहीन. एक आठवड्यापूर्वी समता ह्या आपल्या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक सुरेश कामत यांनी विनंती केली फादरांविषयी तुम्ही लेख द्या, जो आज प्रसिद्ध झालेला आहे. फादरांचं जे सामाजिक अंग आहे त्याविषयी तो लेख प्रसिद्ध झालेला आहे. आणि आज ह्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मी चिंतन करत असतो की करीत होतो कशा पद्धतीने याच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. त्यासाठी मी पवित्र बायबलचा आधार घेतो. जुन्या करारामध्ये आपल्याला तारणाचा इतिहास माहिती आहे आणि जेव्हा जेव्हा या परमेश्वराच्या निर्मितीमध्ये जेव्हा जेव्हा लोक देवापासून दूर गेली तेव्हा तेव्हा त्यांचं नेतृत्व करण्यासाठी आणि देवाचा संदेश सांगण्यासाठी देवाने सातत्याने त्याची संदेष्टे, त्याची पवित्र माणसं, त्याची सज्जन माणसं पाठवली. देवाने त्याच्या लोकांना कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. देवाने कधीच त्याच्या लोकांना अनाथ सोडलं नाही. आणि शेवटी त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा ह्याला पाठवलं आणि त्यांनी आपल्याला जीवनाचा मार्ग, तारणाकडे जाणारा मार्ग त्यांनी आपल्याला शिकवला, दाखवला. आणि त्याचं अनुकरण गेले 2025 वर्ष आपण प्रभू येशूचं अनुकरण करत आहेत. आणि जेव्हा जेव्हा जगामध्ये मोठं संकट येतं, समस्या निर्माण होते, प्रश्न निर्माण होतो किंवा जेव्हा समाजावरती अन्याय होतो तेव्हा परमेश्वर एक माणूस पाठवत असतो. परमेश्वर त्याचा दूत पाठवत असतो, पवित्र माणूस पाठवतो. त्याला आपण संदेश सांगू शकतो, त्याला आपण सज्जन माणूस सांगू शकतो, ज्याला आपण समाजसेवक सांगू शकतो. असा एक माणूस जो भूमिका घेतो आणि देवाची इच्छा, देवाची योजना सांगत असतो. आपल्याही समाजाचं वसईकराचं भाग्य की आपल्याला फादर फ्रान्सिस डिब्रिटो लाभले. परिस्थिती फार कठीण होती. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं आणि सातत्याने चांगला, सत्याचा आणि योग्य न्यायाचा संदेश देत राहणं, बोलत राहणं, भूमिका घेणं
आणि त्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण करणं, आंदोलन करणं हे तसं सोपं काम नव्हतं. परंतु जे अन्याय आहे, जे चुकीचं आहे, हे फादर सतत करत राहिले. फादर सतत सांगत असायचे की जगात वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा नेहमीच विजय होतो, हे फादर सांगत राहिले. आणि म्हणून आपण कधीच चुकीच्या मार्गाने, वाईटाच्या मार्गाने आपण कुठलीही गोष्ट करायची नाही. आपण सरळ मार्गाने, येशूच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने आपण जीवन जगत राहायचं. कारण वाईट गोष्टी किंवा नकारात्मक गोष्टी जगात कितीही वाईट आणि कितीही प्रभावी दिसत असल्या तरी चांगल्या गोष्टी, सत्य आणि नैतिकता नेहमीच टिकून राहते आणि त्याचाच विजय होतो. हे आपल्याला फादरांनी त्यांच्या संपूर्ण जीवनाद्वारे, लिखाणाद्वारे, आंदोलनाद्वारे आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टी कधी होत नाहीत, त्याचे परिणाम होत नाहीत. तर याचा अर्थ असा आहे की चांगल्या गोष्टी, सत्य, न्यायासाठी केलेली लढाई कधीही वाया जात नाही. ती नेहमीच सकारात्मक बदल घडवते आणि समाजाला सत्याकडे, न्यायाकडे, मंगलाकडे घेऊन जात असते. सत्याचाच विजय होत असतो. जगाच्या इतिहासात आपण जर पाहिलं तर अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढाया झालेल्या आहेत आणि जरी त्यावेळी वाईट गोष्टी प्रभावी दिसत असल्या तरी शेवटी न्यायाचा आणि चांगुलपणाचा विजय झालेला आहे. एखादी व्यक्ती समाजासोबत होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सत्य आणि न्यायासाठी लढत राहिली तर तिला शेवटी यश मिळेल. आणि म्हणूनच फादरांचं जीवन आपल्याला प्रेरणा देत होतं, प्रेरणा देत आहे आणि प्रेरणा देत राहील की वाईट गोष्टीचा सामना करताना निराश न होता चांगल्या गोष्टीसाठी लढत राहायचं, चांगलं ते पेरत राहायचं. ते कुठून कुठेतरी उगवेल, मग ते 30% असो की 60% असो की 100% असो, कारण शेवटी सत्याचा आणि चांगुलपणाचाच विजय होतो. आपल्या देशाचं देखील ब्रीदवाक्य आहे, सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो. आणि संत ज्ञानेश्वराच्या पसायदानातील काव्यपंक्ती की दुरितांचं तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. दुरित म्हणजे पाप, तिमीर म्हणजे अंधार, अर्थात मनुष्याच्या अंगी जे पाप आणि अज्ञानरूपी जो अंधार आहे त्याचा नाश व्हावा, मनुष्याचं भलं व्हावं, मनुष्याचं तारण व्हावं. आणि ह्या सर्व विश्वात, सर्व धर्मरूप सूर्याच्या प्रकाशात आपण जेव्हा बघाल तेव्हा ज्या प्राण्यांना जे काही आवश्यक असेल ते सर्व मिळेल. हाच फादरांच्या जीवनाचा ध्यास होता, हाच फादरांच्या जीवनाचा श्वास होता. फादरांच्या निधनानंतर अनेकांकडून सूचना येत होती की त्यांच्या मासिक स्मृतीप्रसंगी त्यांच्या जीवनावर गौरवांक प्रकाशित करावा. त्याविषयी खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर चर्चा करण्यात आली, चिंतन झालं. आणि मग आम्ही कुटुंबीय आणि जे प्रबोधन प्रतिष्ठानचे आम्ही सभासद आहोत, याबाबत आम्ही फादरांचे परममित्र राजहंस प्रकाशनचे श्री दिलीप माजगावकर सरांशी आम्ही मार्गदर्शन घेण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही कुटुंबीय पुण्याला गेलो. सदाशिव पेठेतील राजहंस प्रकाशनचं कार्यालय आम्ही गाठलं. माजगावकरांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी आमचं स्वागत केलं, त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की सर, आम्हाला फादरांचा गौरवांक काढायचा आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सांगितलं गौरवांक काढायचा नाही. गौरवांक तसाच पडून राहतो, धुळीत पडतो, त्याचा तेवढं त्याच्यातून आपल्याला लाभ मिळत नाही. 1 महिनाभर लोक इथे तिथे ठेवतात, नंतर तो धुळीत पडून जातो. मग माझं पुढचं वाक्य होतं, मग सर काय करायचं? आणि सराच्या मुखातून जे पुढचे शब्द आले, आपण निवडक फादर दिब्रिटो असं पुस्तक करूया. आणि तिथून त्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की राजहंस प्रकाशनतर्फे जेवढं काही लिखाण प्रकाशित झालेलं आहे ते आमच्याकडे आहे. त्या व्यतिरिक्त फादरांचं जे काही लिखाण झालेलं आहे ते तुम्ही मला आणून द्या आणि मी लगेचच कामाला लागतो. मी पुढचं आणखीन वाक्य बोलूनच टाकलं की सर्व मांडणी, बांधणी, छापणी, सगळं रेखाटन, चित्र, सगळं मुखपृष्ठ, ही सगळी जबाबदार राजहंस. तुम्ही आम्हाला सांगा की त्यासाठी किती खर्च होईल ते आम्ही देऊ. मी आणि रॉजर आणि मी सर्व जेम्स आम्ही सर्व कामाला लागलो. आणि फादरांनासुद्धा त्याची जाणीव असावी म्हणून त्यांच्या कामाच्या खोलीमध्ये, त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी सगळी पुस्तकं अशी व्यवस्थित लावून ठेवलेली होती. म्हणजे मला काही फार शोध घ्यावा लागला नाही. एका जागेमध्ये सर्व पुस्तकं मला मिळाली. ते बाड सगळं मी बांधलं, आम्ही ते पुण्याला पाठवलं. आणि त्यानंतर मग आपल्या गोखले मॅडम, त्यांच्या
ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांच्या लेखणीतून हे त्यांच्या सगळ्या ह्या संपादक पदातून आपल्याला सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो हे पुस्तक आपल्या सर्वांच्या हाती मिळणार आहे, ज्यामध्ये एका पुस्तकात संपूर्ण फादर दिब्रिटो आपल्याला वाचता येईल. ही माजगावकर सरांची कल्पना होती. हे निवडक जे पुस्तकं छापली जातात, ही महाराष्ट्रामध्ये निवडक पु ल देशपांडे, निवडक राभी जोशी अशी फार मोठ्या लोकांची पुस्तकं छापली जातात. आणि तेव्हाच आम्हाला माजगावकर सरांनी सांगितलं, फादरांना तुम्ही एवढ्या छोट्या जागेत बसवू नका, फादर संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत, फादर संपूर्ण मराठी जगाचे आहेत आणि त्या संपूर्ण जगांपर्यंत हे पोहोचेल असं आपण त्यांचं पुस्तक करू. आणि त्याचं सर्व क्रेडिट हे राजहंस प्रकाशनला आम्ही देतो, कारण त्यांचंच हे क्रेडिट आहे. आम्ही सर्व त्यांना साहित्य पुरवलं आणि त्यांनी आमच्या हातामध्ये पुस्तक छापून हातात दिलेलं आहे, जे तुमच्या हातामध्ये येणार आहे. आणि त्यानंतर मग जी दुसरी कल्पना आली की फादरांचं जे आत्मचरित्र आहे नाही मी एकला, आणि ते आपल्या सर्व मराठी भाषा किंवा वाचणारे लिहिणारे ह्यापर्यंत पोचलेलं आहे. परंतु आता आपली जी नवीन पिढी आहे हे इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण करतात, त्यामुळे त्यांना मराठी वाचणं किंवा समजणं हे कठीण जातं. त्याचं इंग्रजी रूपांतर व्हावं अशी आम्ही सरांकडे विनंती सादर केली. तेही त्यांनी ताबडतोब स्वीकारली. मी संपादक नेमतो, मी भाषांतरकार नेमतो आणि पुढचं काम ते सुरू झालं. आणि त्याचंही देखील आय एम नॉट अलोन असं पुस्तक तयार झालेलं आहे आणि ज्याची कॉपीसुद्धा, इलेक्ट्रॉनिक कॉपीसुद्धा आपण तयार केलेली आहे. त्याचंही प्रकाशन करणार आहोत आणि पुस्तक रूपाने सुद्धा आपण ते छापलेलं आहे, त्याचंही प्रकाशन आज आपण करणार आहोत. आणि तिसरा फादराच्या जीवनाचा संपूर्ण कळस म्हणजे त्यांचं सुबोध बायबल, त्यांनी त्यांच्या लेखणीतून साकारलेलं, ज्याच्या प्रती आता उपलब्ध नाहीत. आणि इथून तिथून या सुबोध बायबलची मागणी होत होती आणि म्हणून आम्ही तोही कुटुंबाने निर्णय घेतला की सुबोध बायबलची 3री आवृत्ती आज प्रकाशित होईल. आणि त्यासाठी आपल्या स्टेजवर मान्यवर आहेत, मी मान्यवरांचं स्वागत करतो. आणि आमच्या कुटुंबियाच्या वतीने आम्ही त्यांना ग्रंथपुष्प आम्ही त्यांना देत आहोत. कुटुंबियाच्या वतीने आमच्या कुटुंबाच्या सुना आहेत, त्यांचं स्वागत करतील. सुरुवातीला आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा यांचं आम्ही ग्रंथपुष्प देऊन स्वागत करत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बिशपांचं स्वागत करूया. आपले विकर जनरल, सुवार्तेचे संपादक, शांतीदूत ह्या इंग्रजी मासिकाचे संपादक, आपले ज्येष्ठ धर्मगुरू फादर जोएल डिकुना यांचं देखील ग्रंथपुष्प देऊन आम्ही स्वागत करत आहोत. आपले सुपुत्र ज्येष्ठ फादर अँड्रू रॉड्रिग्स यांचं देखील आम्ही ग्रंथपुष्प देऊन स्वागत करतो. आपल्या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मू मोठ्या आनंदाने आणि मोठ्या मनाने आमच्या सर्वांचं स्वागत केलं. फादर डॉमिनिक, आम्ही तुमच्याच घरामध्ये स्वागत करतो. राजवंश प्रकाशनच्या गोखले मॅडम यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. तुम्हा सर्वांच्या हातात आम्ही जरी फूल देऊ शकलो नाही, त्यामुळे आम्ही व्यवस्था केलेली आहे. चाफा इथे मांडलेला आहे, त्याचा सुगंध आपल्या सर्वांपर्यंत येत असेल. त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. थँक्यू. तसेच मी तेजल हिला विनंती करते की त्यांनी फादर रेमंड यांना ग्रंथपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. फादर, तुम्ही म्हणालात की फादर दिब्रिटो आपणामध्ये हजर आहेत. आपल्या जन्मदात्या आईबरोबर अजून एक आई असते, ती म्हणजे आपल्या सभोवतालचा निसर्ग. अशी शिकवण आणि विचार देणारे फादर कधीच विस्मृती जाणार नाहीत, ते नेहमी आपणात हजर असणार आहेत. रेमंड फादर, धन्यवाद. फादरांच्या साहित्यिक प्रवासात मोलाचे स्थान आहे ते राजहंस प्रकाशनाचे.
फादरांचे अनेक लिखाण हे राजहंसने पुस्तकाद्वारे प्रकाशित केलेले आहे. जसं फादर रेमंड ह्यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितलं तसं फादरांचे निवडक काही लेख घेऊन फादरांच्या पश्चात समकालीन व सर्वोत्तम फादर फ्रान्सिस डिब्रिटो हे पुस्तक घेऊन राजहंस प्रकाशन आपणासमोर येत आहे. ह्या पुस्तकाचे विमोचन करण्याची विनंती मी फ्रान्सिस डिमेलो सर, जे प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी ह्या पुस्तकाचे विमोचन करण्याची विनंती करते. फादरांच्या साहित्य प्रवासात दिलीप माजगावकर सरांचं खूप मोलाचं योगदान आहे. आज ते आपणामध्ये हजर नाहीत. सर्वोत्तम आणि समकालीन फादर दिब्रिटो या राजहंस प्रकाशन निर्मित आणि संपादित पुस्तकाचं आज प्रकाशन फादरांच्या पहिल्या स्मृतिदिनी झालं असं मी आदरणीय राजहंसचे संपादक आणि संचालक दिलीप माजगावकरजी यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. ह्या पुस्तकाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये गोखले मॅडम ह्यांचं खूप मोलाचं सहकार्य आणि स्थान राहिलेलं आहे. मी आता राजहंस प्रकाशनाच्या गोखले मॅडम ह्यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. या प्रसंगाविषयीच्या बाबतीत माझ्या मिश्र भावना आहेत. एवढा मोठा जनसमुदाय येणार हे मला माहिती होतं. लोकांना उभं राहावं लागणार ही पण अपेक्षा होती. कारण फादर दिब्रिटोंविषयी या महाराष्ट्राला किती आदर आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. कारण लेखक माझ्या दृष्टीने फादर हे धर्मोपदेशक आहेत, समाजसेवक आहेत, साहित्यिकही आहेत. खरं तर खूप मोठे साहित्यिक आहेत. आणि एखाद्या साहित्यिकाचा हे राज्य किती आदर करतो हे प्रकाशकाला जेवढं चांगलं माहीत असतं तेवढं बाकी कुणालाच माहीत नसतं. कारण की कुणाची पुस्तकं खूप जातात, खूप वाचली जातात ह्याचा आम्हाला त्वरित अंदाज येतो. त्यामुळे फादर दिब्रिटो हे किती लोकप्रिय साहित्यिक आहेत ह्याची आम्हाला खूपच चांगली कल्पना आहे. सुबोध बायबलसारखं अत्यंत मोठं अवजड, म्हणजे मी आशयाच्या दृष्टीने न म्हणता खरं तर इथे केवळ वजनाच्या दृष्टीने म्हणते आहे. आशयाच्या दृष्टीने तर ते आहेच आहे, पण वजनाच्याही दृष्टीने इतकं अवजड ग्रंथ तो आहे. आणि त्याची 3री आवृत्ती निघावी हे मराठी साहित्य विश्वामध्ये खरं तर एक अप्रूपाची गोष्ट आहे. त्यामुळे मला आज इथे येताना एका गोष्टीचा आनंद झाला की माझा होरा बरोबर निघाला, हा एक आनंद आहे. पण खरं तर खंत जास्त आहे. कारण सर्व ग्रामस्थ, सर्व फादरांची कुटुंबीय, त्यांचे अनुयायी, त्यांचे चाहते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला यायला मिळालं आहे. पण योग मात्र फादरांचा सहस्रचंद्र दर्शनाचा असता तर मला जास्त आनंद झाला असता. पण हा योग थोडासा दुःखद आहे. पण आपल्याला माहीत आहे की शेवटी मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि त्या सत्यापुढे आपण सगळे हतबल असतो. पण तरी मला आज आणखीन एका गोष्टीचं समाधान आहे की हे अतिशय महत्त्वाच्या साहित्यिकाचं, महत्त्वाच्या समाजसुधारकाचं, महत्त्वाच्या धर्मोपदेशकाचं म्हणायचं की नाही मला माहिती नाही, कारण त्याहून जास्त चांगला शब्द खरं मला तर सुचत नाही आहे. फादरांनी कदाचित खरं तर सुचवला असता. पण अशा एका व्यक्तीच्या प्रेमापोटी, आदरापोटी आपण इथे सगळे आलो आहे. आणि अशा व्यक्तीचं एक निवडक साहित्य
मला संकलित करायला मिळालं, त्याच्यावरती मला माझ्या परीने काहीतरी एक स्वतःचे निकष लावता आले, याचं मला फार समाधान आहे. फादरांनी इतकी मी समाजसेवा, धर्मसेवा, लोकसेवा, साहित्यसेवा करणं शक्य नाही, तेवढी माझी कुवत नाही आहे. पण त्यांनी लिहिलेल्या साहित्याची थोडी बहुत सेवा माझ्या हातनं घडली आणि त्याच्यासाठी मला दिब्रिटो, लोबो या खरं तर सर्वच वसईकर दिब्रिटो प्रेमी परिवारांनी माझ्यावरती विश्वास टाकला. याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. या शीर्षकामध्ये तुमच्या लक्षात येईल की निवडक दिब्रिटो असा जरी प्रस्ताव आला असला आणि आम्ही ते जरी नाव ठेवलेलं असलं सुरुवातीला, तरी त्याच्यानंतर अगदीच शेवटच्या क्षणी, म्हणजे खरं तर या पुस्तकाचं कव्हर तयार झाल्यानंतर मी त्याचं नाव बदललं आणि त्याचं श्रेय अपश्रेय जे काय आहे ते मी घेते आणि मी म्हटलं की ते सर्वोत्तम आणि समकालीन दिब्रिटो असायला हवं. याचं कारण असं की मी जेव्हा दिब्रिटोंचं साहित्य या संकलनासाठी पुन्हा एकदा वाचलं, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की ते नेहमीच समकालीन राहणार आहे. याचं कारण असं की ते नेहमी मानवी जीवनातल्या शाश्वत मूल्यांची पायाभरणी करतात. ती त्यांची तळमळ आहे. ते कुठच्या तरी एका विचारधारेच्या रेटण्यासाठी म्हणून त्यांनी कधी त्यांचं आयुष्य झिजवलं नाही, त्यांची लेखणी झिजवली नाही. तर ते काही समकालीन शाश्वत मानवी मूल्यांविषयी बोलत असतात, त्याच्यासाठी त्यांची सगळी ती तळमळ होती. आणि म्हणून मला असं वाटलं की एक संपादक म्हणून की समकालीन असा शब्द त्यांच्या साहित्यामध्ये असायलाच हवा. आणि तो जर असेल तर मी असंही म्हणू शकेन की तरुणांनी पण ते पुस्तक वाचलं पाहिजे. कारण की मी जेव्हा हे संकलनाचं काम सुरू केलं आणि विशेषतः त्यांची 95, 2000, 2004 वगैरे अशी 20-25 वर्षांपूर्वीची भाषणं ऐकली, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी जे सर्वधर्म सौहार्दाचे आणि सामाजिक औदार्याचे विचार मांडले त्यांच्या भाषणामधनं, त्याची गरज आता तर फारच जास्त आहे. म्हणजे या त्यांच्या विचारांची गरज आता अगदी प्राणवायूसारखी निकडीची झालेली आहे. कारण बाहेर जो विद्वेषाचा वणवा पसरलेला आहे, त्या वणव्याला जर तोंड द्यायचं असेल तर दिब्रिटोंसारखे विचारवंत हे आपल्याला जास्त तरुण पिढीपुढे पोचवले पाहिजे. ते जास्त वेगवेगळ्या भाषांमधून आपल्याला पोचवले पाहिजे, कारण की आता अशी माणसं दुर्मिळ आहेत. आणि म्हणून मी तो समकालीन या शब्दाचा आग्रह धरला. आता त्यातलं सर्वोत्तम जे आहे त्याच्याबद्दल मात्र मला थोडीशी क्षमा मागायला पाहिजे, कारण की त्यांचं सगळंच साहित्य सर्वोत्तम आहे. मी हे केवळ तोंडपुजेपणा करायचा किंवा केवळ एक फुकाचा गौरव करायचा एखाद्या साहित्यिकाचा म्हणून म्हणत नाही, तर मला अतिशय प्रामाणिकपणे असं वाटतं की ते इतके चिकित्सक लेखक होते, ते इतके काळजीपूर्वक त्यांचे खरडे वाचत होते. मग ते सुवार्थातलं त्यांचं संपादकीय असो किंवा एखादी सुबोध बायबलमधली तळटीप असो, त्यांचं प्रत्येक साहित्य हे तावून सुलाखून त्यांच्या वैचारिक मुशीमधनं अगदी तप्त होऊन बाहेर आलेलं असायचं. आणि त्यामुळे त्यांचं निसर्गवर्णन असो अथवा त्यांनी काही ख्रिश्चन धर्मातल्या काही संकल्पना मराठीत समजावून सांगितलेल्या असो, ते सर्वोत्तमच आहे. त्यामुळे सर्वोत्तम ह्याचा अर्थ जे या संकलनामध्ये आहे तेच फक्त उत्तम आहे असं अजिबात नाही आहे. माझी सर्वांना विनंती आहे की या शब्दाच्या स्वतःच्या काही मराठीतल्या शब्दाच्या मर्यादा आहेत, तर त्या मर्यादा काही मी पार पाडू शकत नाही. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा दिब्रिटो परिवाराचे आभार मानते की त्यांनी माझ्यावरती ही जबाबदारी सोपवली आणि ती त्यांनी मान्य केली. कारण की बरेच वेळा असं होतं की संपादक जर माहीत नसेल ना तर लोक म्हणतात दुसरं कोणी नाही का, पण तसं कुणीही या पुस्तकाच्या बाबतीत केलं नाही. आणि एकदाही माझ्यावर जबाबदारी आल्यानंतर दिब्रिटो परिवारातल्या एकाही व्यक्तीने कधी दखल दिली नाही, कधी सूचना केल्या नाहीत. मी जेव्हा त्यांना तो खरडा पाठवला तेव्हा जेम्स सरांनी अतिशय मनापासून त्याचं स्वागत केलं. त्यामुळे त्याबद्दल मी त्यांची अतिशय आभारी आहे. मला साधारण 10 ते 15 मिनटाचा वेळ दिलेला आहे. मी जेम्स सरांना विनंती करते की 12 मिनटं झाली की त्यांनी कृपया हात वर करावा, म्हणजे मला ती इशारा मिळेल. मी 3 गोष्टींविषयी बोलावं असं मला वाटतं आहे या पुस्तकाच्या संकलनाची मी संपादक आहे म्हणून. एक म्हणजे दिब्रिटोंचं भाषा सौष्ठव. दिब्रिटोंची लेखणी ही जशी
सामाजिक संघर्षकर्त्याची लेखणी होती, तशीच ती कवी मनाची पण लेखणी होती. आणि त्यामुळे त्यांची सौंदर्य निसर्ग वर्णनं ही अतिशय अप्रतिम आहे. म्हणजे या परिसरातला निसर्ग सुंदरच आहे, पण जेव्हा तुम्ही दिब्रिटोंच्या लेखणीमधून तो अनुभवता तेव्हा तो अधिक विलोभनीय होऊन तुमच्यासमोर येतो आणि तो तुमच्या हृदयाला भिडतो. आणि म्हणून या पुस्तकामध्ये मी त्यांची काही बालपणापासूनची त्यांची सुंदर माझा गाव वगैरे अशी काही त्यांचे लेख आहेत ते मी आवर्जून त्यांच्या काव्यात्म भाषा लालित्यासाठी म्हणून घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट दिब्रिटोंच्या लेखनाविषयीची मला अशी जाणवली की ते जेव्हा भक्तीविषयी बोलतात, मग ती भक्ती कुठल्याही धर्मीय व्यक्तीची असो, कुठच्याही प्रदेशातल्या व्यक्तीची असो, पण दिब्रिटोंचा थोडासा असा आग्रह असायचा की भक्तीला सामाजिकतेची जोड दिली पाहिजे. आणि हा विचार आजच्या काळात तर अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. कारण की दिब्रिटोंच्याच भाषेत सांगायचं तर धर्म म्हणजे सोहळेबाजी झालेली आहे. आणि या सोहळेबाजीचा सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होतो आहे. आता गणपती जवळ येत आहेत, त्यामुळे सगळे कसे धास्तावले असतील हे सांगायची गरज नाही. त्यामुळे आपले धर्म आणि आपली भक्ती ही प्रचंड आवाजी, गोंगाटी आणि ज्याचा भक्तिरसाशी, ज्याचा पावित्र्याशी काहीही संबंध नाही आहे, अशा गोष्टींमध्ये दिवसेंदिवस अडकून पडली आहे. आणि त्यामुळे मला हा विचार दिब्रिटोंचा ज्या ज्या लेखांमधून, ज्या ज्या भाषणांमधून आला तो समकालीनतेच्या दृष्टीने अंतर्भूत करणं फार महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे भक्तीला सामाजिक भानाची आणि सामाजिक उपयुक्ततेची जोड देणं किती महत्त्वाचं आहे हे आता तरुण पिढीला अक्षरशः कान पिळून सांगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तेही लेखन मी या पुस्तकामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की दिब्रिटोंचं भाषा लालित्य जे आहे ते नुसतं वर्णनापुरतं लालित्य नाही, तर त्यांनी मराठी भाषेमध्ये अनेक अतिशय मोहक शब्द आणलेले आहेत. म्हणजे मला दिब्रिटोंचं जेव्हा मी ख्रिस्ती धर्माविषयीचं लेखन मराठीमध्ये वाचते तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की लोकमान्य टिळकांनी साधारण 150 वर्षांपूर्वी जी काय बदलती राजकीय परिस्थिती भारतामध्ये किंवा एकूणच या भारतीय उपखंडामध्ये होती, त्याला त्या भाषा प्रबळ व्हाव्यात, सक्षम व्हाव्यात याच्यासाठी खूप नवीन शब्द सुचवले. म्हणजे मला कल्पना नाही, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की लोकमान्य टिळकांनी मराठीमध्ये 1153 नवीन शब्द तयार केले आणि ते सगळे वापरात आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मध्यमवर्ग, नोकरशाही, लालफितीचा कारभार, उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय असे अनेक शब्द की जे फक्त लोकमान्य टिळकांच्या डायरीमध्ये बंदिस्त न राहता महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यामध्ये ते रुजले. आणि मला असं वाटतं की दिब्रिटोंनीसुद्धा तीच भाषा सेवा त्यांच्या साहित्यातून केलेली आहे. विशेषतः सुबोध बायबलमध्ये ख्रिश्चन धर्माचा संपूर्ण इतिहास, संपूर्ण पुराण, त्या ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मसंकल्पना हे सगळं मराठीमध्ये सहज सुलभ वाटावं इतक्या लिलया त्यांनी आणलेलं आहे मराठीत. आणि त्याच्यासाठी त्यांनी इतके सुंदर शब्द वापरलेले आहेत. म्हणजे माझ्या संपादकीयामध्ये मी ते दिलेले आहेत. पण स्नान दीक्षा हा शब्द आम्हाला का नाही सुचला? दीक्षा हा शब्द मराठीत आहे, स्नान हा शब्द मराठीत आहे, पण स्नान दीक्षा मात्र दिब्रिटोंना सुचलं. किंवा धर्मग्राम, आणि मला ऐकून अतिशय आनंद वाटला की धर्मप्रांत, धर्मग्राम हे सगळे फक्त दिब्रिटोंच्या डायरीमध्ये लपून राहिलेले शब्द नाहीत, तर ते आज मराठीमध्ये वापरात आलेले शब्द आहेत. गिरिगीता त्यांनी जे पर्वतावरचं प्रवचन आहे त्याच्यासाठी हा अतिशय गोड, या भूमीला ख्रिश्चन धर्माशी की जी मध्यपूर्वेतली धर्मसंस्कृती होती, ती धर्मसंस्कृती या संस्कृतीतल्या भाषेमध्ये अगदी लिलया सांगता यावी इतके सुंदर शब्द दिब्रिटोंनी सुबोध बायबलमध्ये वापरलेले आहेत. म्हणजे ते तयार करून वापरलेले आहेत. आणि म्हणून मला त्याच्याही विषयी तेही साहित्य या संकलनामध्ये समाविष्ट करावं असं वाटलं.
अजून बहुतेक जेम्स सर अस्वस्थ झाले बहुतेक माझा वेळ संपलेला आहे. त्यामुळे मला अगदी एक छोटीशी गोष्ट म्हणजे दिब्रितो हे मी म्हटलं तसं समकालीन आहेत, कालातीत आहेत. इथेही जी काही तरुण मंडळी आहेत किंवा काही तरुण पालक मला दिसत आहेत, त्यांनी आवर्जून दिब्रितोंचं मराठी साहित्यातलं लालित्य, त्यांच्या सामाजिक विचारांमधली चिंतनशीलता, अर्थगर्भता ही आपल्या मुलांपर्यंत पोचवावी. ती इंग्लिशमधनं पोचवा, मराठीतनं पोचवा, ती हिंदीतनं पोचवली तरी चालेल. आपला हिंदीला विरोध नाही हे पण पुन्हा सांगायची गरज पडली आहे. हिंदी पहिलीपासून थोपण्याला आपला विरोध आहे, हिंदी भाषेला आपला विरोध नाही आहे. त्यामुळे कुठच्याही भाषेतनं दिब्रिटो जाऊ देत, पण त्या आपल्या मुलांपर्यंत जाऊ देत अशी माझी कळकळीची विनंती आहे. हे दिब्रिटोंचे सौहार्द विचार, हे दिब्रिटोंचे सामाजिक औदार्याचे विचार आणखीन पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी माझा थोडाफार हातभार लागला, याच्याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. मी सर्व दिब्रिटो परिवाराचे, खरं तर समस्त वसईकरांचे, मला असं इथे आल्यापासून जाणवते की हा सगळा एकच परिवार आहे. तुमची आडनावं वेगळी असतील पण हे सगळं एक परिवार आहे. आणि हा एक परिवार एक ठेवायसाठी दिब्रिटोंचा खूप हातभार लागला आहे ह्याचीसुद्धा मला कल्पना आहे. आणि त्यामुळे मला फक्त एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की इथे आत्ता जेव्हा ग्रंथपुष्प दिलं, हा दिब्रिटोंचा वारसा इथे चालला आहे हे माझ्या लक्षात आलं. कारण की दिब्रिटो असे फार सुंदर जोडशब्द तयार करायचे. त्यामुळे आम्ही ग्रंथभेट म्हणतो, पण ग्रंथपुष्प हा शब्द मी पहिल्यांदा इथेच ऐकला. अतिशय सुंदर आहे. त्यामुळे त्यांचा भाषा वारसा तर नक्की पुढे जाईल याची मला खात्री आहे. आणखीन एक फार छान गोष्ट मला इथे जाणवली की हा ग्रंथपुष्प देण्यासाठी तुम्ही इथल्या सुनांना बोलवलं. बरोबर आहे ना? इथल्या सुनांना बोलवलं. इतकं हृदय आहे हे. मला असं वाटतं सर्व मुलींना असं सासर मिळावं. हां, त्यामुळे इथे कोण कोण उपवर मुलगे आहेत त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे असं मी म्हणते. आणि ते ज्यांच्या कोणाशी लग्न करतील त्यांचंही वैवाहिक आयुष्य उज्ज्वल आहे. कारण की इतकं जर प्रेमळ सासर मिळालं तर, आणि सुनांचं जर असा अगदी जाहीर व्यासपीठावरती बोलवून आदर होणार असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व वसईकरांचे, सर्व दिब्रिटो परिवाराचे मनापासून धन्यवाद मानते. तुम्ही मला ही संधी दिलीत याच्याबद्दल जेम्स सरांचे विशेष आभार. आपल्या सर्वांच्या भेटीने मला विलक्षण आनंद झालेला आहे. बाहेरचा जो द्वेष, तिरस्कार, परस्पर भांडणं या सगळ्यांचा जो वणवा आणि विखार पसरलेला आहे त्याच्यामध्ये सौहार्दासाठी त्या विचारांनी इतकी लोक एकत्र येतात, ही खरं तर अतिशय वाळवंटातली हिरवळ आहे. ही हिरवळ अशीच वाढो, महाराष्ट्र अधिक हिरवागार हो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुमच्या मनोगतातून तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा फादरांचं लिखाण वाचण्याची आमच्या मनात उत्कंठा वाढवलेली आहे. मग ते सृजनाचा मळा असो, OSHच्या शोधात असो, नाही मी एकला असो, सुबोध बायपल असो, किंवा आताच प्रकाशित झालेलं सर्वोत्तम आणि समकालीन फादर दिब्रिटो असो. मॅडम जसं म्हणाल्या की समकालीन हे आजच्या युगात खूप महत्त्वाचं आहे आणि फादरांचं लिखाण ह्याबाबत खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी फादरांचे समकालीन आताची तरुणांकडे फादरांचं लिखाण पोहोचवण्यासाठी आपण एक उपक्रम हातात घेतला. तो म्हणजे फादरांचं आत्मचरित्र नाही मी एकला हे इंग्रजी अनुवादित करून आज आपण इथे त्याचं विमोचन करणार आहोत. न भूतो न भविष्यती अशा फादर ब्रिटो लिखित नाही मी एकला ह्या पुस्तक प्रकाशनाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोतच. ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशी जवळजवळ 2200 प्रती विकल्या गेल्या आणि हा मला असं वाटतं की साहित्य क्षेत्रातला कदाचित विक्रमच असावा. ह्या पुस्तकासाठी वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे ह्या पुस्तकाचं इंग्लिश अनुवाद करून आय एम नॉट अलोन हे आज आपणासमोर येत आहे. ह्या पुस्तकाचे विमोचन करण्याची विनंती मी फादर डॉक्टर जोएल डिकुना ह्यांना करते.
I am not alone, written by Father Francis de Brito आणि श्री कपिल केळकर यांनी अनुवादित केलेलं आय एम नॉट अलोन या पुस्तकाचं विमोचन झालं आहे असं मी घोषित करतो. आजच्या युगात हे पुस्तक ऑनलाईन पद्धतीने देखील उपलब्ध करण्यात येत आहे आणि आज आपण ह्याचं ई-बुक स्वरूपात देखील प्रकाशन करीत आहोत. ह्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीचे प्रकाशन करण्याची मी फादर अँड्र्यू रॉड्रिक्स यांना विनंती करते. ई बुक प्रकाशित झाल्याचं मी जाहीर करतो. आता मी फादर डॉक्टर जोएल डिकुना यांना फादरांविषयी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष बिशप टॉमस डिसूजा, विचार मंचावरील सर्व आदरणीय व्यक्ती, या पुस्तकाचं प्रकाशन करणारे राजहंस प्रकाशनच्या प्रतिनिधी, प्रबोधन प्रतिष्ठानचे सर्व आयोजक, नियोजक आणि संयोजक ज्यांच्याद्वारे आजचा कार्यक्रम घडून येत आहे, आणि माझ्या प्रिय उपस्थित रसिक भावा बहिणींनो, आय एम नॉट अलोन इज अन ऑटोबायोग्राफी. हे एक आत्मचरित्र आहे. इट कुड हॅव बीन ट्रान्सलेटेड ॲज आय एम नॉट लोनली, आय एम नॉट कॉर्नर्ड, आय एम नॉट बायपास्ड. वेगवेगळ्या रीतीनं याचा अनुवाद करता आला असता, परंतु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मनातलं जे होतं ते बरोबर हेरून याचं अनुवाद केलेला आहे कपिल केळकर यांनी. इटालियन भाषेमध्ये म्हटलं जातं की त्रादुरे ए त्रादिरे, अनुवाद करणं म्हणजे विश्वासघात करणं. मूळ लेखकाचा जो विचार असतो तो बरोबर नेमक्या शब्दामध्ये आपल्याला आपल्या भाषेमध्ये उतरवता येईलच असं नाही, परंतु तरीसुद्धा अनुवादक, आपण भाषांतर हा शब्द वापरत नाही कारण भाषेत मग अंतर निर्माण होतं, परंतु अनुवाद हा जो शब्द आहे याच्याद्वारे आपल्या कपिल केळकर यांनी हे जे पुस्तक आहे, हे जे आत्मचरित्र आहे ते सुंदररित्या मराठीमध्ये आणलेलं आहे. भाषांतर धोक्याचं असतं, ती एक कसरत असते, परंतु राजहंस प्रकाशनचे श्री दिलीप माजगावकर यांच्या पुढाकाराबद्दल आणि आपल्या मॅडम ज्याने यासाठी अत्यंत खडतर असे परिश्रम केलेले आहेत, त्या म्हणाल्या बोलता बोलता की जे काही जणू काही त्रुटी असतील तर त्यांच्या, परंतु हे पुस्तक वाचत असताना मी दोन्ही पुस्तकं एकत्र ठेवली होती आणि मला जाणवलं की या पुस्तकाचं फक्त मराठीमध्येच अनुवाद होऊन चालणार नाही, हिंदीमध्ये केलं पाहिजे. आणि भारताच्या जे एकूण 18 भारताच्या भाषा आहेत ज्या आपल्या करन्सी नोटवर असतात, त्या सगळ्या भाषांमध्ये सुद्धा हे भाषांतर न करता अनुवाद जर केला तर निश्चितपणे त्याद्वारे अनेकांना फादर फ्रान्सिस यांच्या जीवनाचे वेगवेगळे कंगोरे, वेगवेगळे जे पैलू आहेत, डिफरंट डायमेन्शन्स, ते आपल्याला आत्मसात करता येतील. फादर फ्रान्सिस यांनी हे 14 विटांचं आणि 7 परिशिष्टांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. याच्यामध्ये 14 एकावर एक रचलेले असे आधारस्तंभ आहेत आणि त्यामुळे हे पुस्तक एकदा हातात घेतल्यावर सोडावंसं वाटत नाही. याच्यामधली जी इंग्रजी भाषा आहे ती साधी आहे, सोपी आहे, ओघवती आहे, सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत ते लिहिलेलं आहे. क्लिष्ट
आणि व्यामिश्र शब्द त्यांनी टाळलेले आहेत आणि साध्या सोप्या शब्दामध्ये फादरांच्या मनातील विचार त्यांनी सुंदररित्या इंग्रजीचा अनुवाद करताना वापरलेला आहे. संत पॉल यांचं जे वचन आहे, आय रन द रेट्स, आय हॅव फॉट द फाईट अँड आय लेफ्ट द फेथ. मी धावलो आहे, मी झगडलो आहे, पण मी मागे श्रद्धा ठेवली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याबद्दल मला नेहमी वाटायचं. हे वाटण्यामागे कारण असं की 1972 साली मी जेव्हा जॉईन झालो ते माझं पहिलं वर्ष गोरेगाव सेमिनरीतलं आणि ते त्यांचं शेवटचं वर्ष. परंतु पहिल्याच बैठकीमध्ये सहजगत्या चालत असताना जेवणानंतरच्या वॉकच्या वेळेला ते सहज म्हणाले, लिहित जा, लिहित जा. आणि नभोनाट्याकरता जेव्हा मी विषय त्यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, विषय चांगला आहे, त्यासाठी कदाचित हे शीर्षक बरं पडेल. आणि ते शीर्षक होतं की तोडीला तरू फुटे आणखी भराने. 1973च्या ईस्टरला ते बाळ कुडतरकर यांनी नभोनाट्य म्हणून आपल्या ऑल इंडिया रेडिओवर प्रकाशित केलं, प्रक्षेपित केलं आणि त्यानंतर अनेक वेळेला ते वापरत गेले आणि मला 2-2 रुपये पाठवत गेले मानधन म्हणून. आणि पहिल्या वेळेला मानधन मिळालं होतं 15 रुपये, तर त्याच्यातले जवळजवळ आम्ही 20 रुपये फादर फ्रान्सिस आणि मी आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्तपैकी चहापान घेतलं. तर अशा या गमती जमती आहेत 1972 सालापासूनच्या. 1983 साली मी 82ला धर्मगुरू झालो आणि गिरीजला आल्यानंतर सुवार्थेचा कारभार फादर फ्रान्सिस यांच्याकडे येणार होता. पण ते गोरेगाव सेमिनरीमध्ये मराठीचे प्राध्यापक होते, मी गिरीजला होतो. मी तो कारभार सांभाळावा असं त्यांचं मत होतं. ते गुरुवारी किंवा रविवारी यायचे. त्यानंतर आम्ही ते ऑफिस पापडीला नेलं 84ला. 86ला जीवनदर्शन केंद्रात आलं आणि आम्ही दोघेही जे 83पासून एकत्रपणे काम करू लागलो ते 1993 जेव्हा मला दिल्लीला जायची वेळ आली युवा कार्यासाठी, तोपर्यंत आमचं कार्य चालू होतं. परंतु तरीसुद्धा दिल्लीला असताना वेळोवेळी वेगवेगळे विषय देऊन त्यावर लेखन करण्यासाठी आणि विशेषतः 2000 साली येशू ख्रिस्त जयंती चा स्टॅम्प घोषित करण्यासाठी, तयार करण्यासाठी कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं विमोचन झालेलं होतं. राम नाईक यांनी विशेष मेहनत घेतली होती. अनेक दुसऱ्या मंत्र्यांनी देखील ती सगळी जुळवाजुळव करण्यासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे परिश्रम होते. लाईफ नीड्स टू बी क्रेडिबल, अकाउंटेबल अँड ट्रान्सपरंट. फादर फ्रान्सिस यांचा तो खाक्या होता. जीवन विश्वासार्ह असलं पाहिजे, जीवन जबाबदार असलं पाहिजे, अस्सल असलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ते पारदर्शक असलं पाहिजे. आणि त्यामुळे अशा ज्या व्यक्ती असतात त्या जरी मरण पावल्या तरी आपल्या स्मरणात राहतात. आज आपण इथं इतक्या मोठ्या संख्येने आला आहात याचं तेच कारण आहे की एक अस्सल जीवन जगणारे आपले धर्मगुरू यांनी जे कार्य केलेलं आहे, एक ब्रदर या नात्यानं, एक धर्मगुरू, एक संपादक, एक साहित्यिक, वेगवेगळ्या चळवळीमध्ये सहभाग घेणारे, पर्यावरण यावर विशेष लक्ष पुरवणारे या नात्यानं मला अजूनही आठवतं फादर फिलिप वाज, मी त्यांच्याबरोबर 1986पासून जीवनदर्शन केंद्रामध्ये होतो. हे कार्य करत असताना त्यांची तळमळ आणि त्यांची धडपड, त्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या यातना आणि वेदना ह्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. परंतु सकाळी पवित्र मेसा अर्पण करत असताना मिळणारी जी ऊर्जा, जी शक्ती, त्याद्वारे हे कार्य करण्यासाठी त्यांना स्फुल्लिंग मिळत असे, त्यांना नेहमी आधार मिळत असे. आणि हे चर्चेमध्ये अनेक वेळेला नुसतं मिसाच्याच वेळी
व्यक्त केलेले ते मननाचे मुद्देच नव्हेत, तर जेवणाच्या वेळी, चहापानाच्या वेळीसुद्धा आम्ही बोलत असत. आणि म्हणून आपल्या मॅडम ज्यांनी उल्लेख केला, आपलं हल्लीचं माहोल जे वातावरण आहे जे इतकं वेगळं आहे आणि विचित्र आहे, चित्रविचित्र आहे, ते बदलण्यासाठी फादर फ्रान्सिस यांचं लेखन, विशेषतः धर्म, परिवर्तनासाठी धर्म, धर्मांतर हा शब्द नाही, परिवर्तन. आणि परिवर्तन, आत्मिक परिवर्तन. आत्मिक परिवर्तन झाल्याशिवाय कोणी ख्रिस्ताकडे येण्यासाठी धजूच शकत नाही, याची त्यांना बालंबाल खात्री होती. आणि म्हणूनच मग आम्ही एकत्रपणे प्रवास केला. तो धर्मांतराचा सोहळा आयोजित केला होता नगर येथे. परंतु तिथं बाळ ठाकरे यांनी शेवटी काहीही 5,000 लोकांचं धर्मांतर झालं नाही. आणि त्यानंतर बिशप टॉमस डाबरे, श्री ख्रिस्तवासी फिलिप कोलासो, फादर फ्रान्सिस आणि आम्ही जेव्हा श्री बाळ ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की वातावरण गढूळ होत आहे, कृपया तुम्ही लक्ष द्या. आणि त्यावेळेला ते म्हणाले, एका धर्माची धर्मगुरू येऊन दुसऱ्या धर्माचा छळ होऊ नये म्हणून पुढाकार घेणारे तुम्हीच असाल. हे धैर्य, ही शक्ती, ही ऊर्जा कुठून मिळते? ती जी भक्ती आहे त्याच्यातून जी शक्ती मिळते, त्या शक्तीचा विनियोग कृतीसाठी केला जावा, या मताचे ते नव्हते, तर या मताप्रमाणे जीवन जगणारे ते होते. आणि म्हणूनच लिबरेशन थिओलॉजी, मुक्तीचं तत्त्वज्ञान, ईशज्ञान, हे जगणारे ते होते. जीवनात इतरांची दुःख हलकी व्हावीत म्हणून प्रयत्न करणारे होते. आणि म्हणूनच माझ्या पोलादी पोप या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहित असताना त्यांनी मला एकच सांगितलं होतं, आपल्याला मराठीकडे लक्ष दिलं पाहिजे. इंग्रजीमध्ये लिहिणारे बरेच जण आहेत, परंतु मराठीमध्ये आपल्याला लिहायला मिळालं पाहिजे. फादर सॉलोमन आणि मी पापडे इथे एकत्र असताना मला अजूनही आठवतं, या बाबतीत आमच्या अनेक वेळेला आम्ही म्हणायचो, अप्पर चर्चमध्ये त्या कॉरिडॉरमध्ये आम्ही चर्चा करायचो आणि कशा रीतीनं आपल्याला सर्व धर्म स्नेहभाव वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न असे. अनाहूत ख्रिस्त, सुबोध बायबल आणि त्याच्यावर आता तुरा असेल ते नवीन पुस्तक आज ज्याचं विमोचन झालेलं आहे, त्याबद्दल मी प्रभू परमेश्वराचे आभार मानतो. आणि ज्या परमेश्वरानं या दिब्रिटो कुटुंबामध्ये फादर फ्रान्सिस यांना जन्म दिला, त्यांना लहानाचं मोठं करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी दिली, त्यांनी ती निभावली. आणि विशेषतः त्यांच्या आजारामध्ये ते ज्या रीतीनं सुख, समाधानी आणि तृप्त होते ते मी जवळून पाहिलेलं आहे. केवळ उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना एवढंच नव्हे, तर जेव्हा केव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांचे शब्द हे सकारात्मक असत. ते मला कधी कधी विनोदाने सांगत असत, फादर जोएल, मला फ्रान्सिस म्हणणारे फक्त 2च जण आहेत, एक कार्डिनल पिमेंटा आणि दुसरे तुम्ही. बाकी सगळेजण मला दिब्रिटो म्हणतात. म्हटलं, आवडत नाही का फ्रान्सिस म्हटलेलं? ते म्हणाले, मला खूप आवडतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं. असे हे आपले फादर फ्रान्सिस आपल्यामध्ये जरी नसले शरीराने, तरी पण त्यांचं लेखन हे आपल्यासाठी स्फुल्लिंग बनत आहे, आपल्याला स्फूर्ती आणि प्रेरणा देत राहणार आहे. आणि म्हणून आजचा हा जो दिवस आहे 25 जुलै, संत जेम्स यांच्या सणाचा दिवस, रक्तसाक्षित्वाचा दिवस. त्या दिवशी मागच्या वर्षी त्यांना परमेश्वरानं साथ घातली आणि त्याने होकार दिला आणि ते आपल्यामधून शरीराने निघून गेले आहेत. परंतु
त्यांच्या जाण्यानंतर प्रभू परमेश्वरानं हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्यामधून सुद्धा आणि आपल्या मुलींमधून सुद्धा हे कार्य चालू ठेवण्याकरता आणि आपल्या भारत देशामध्ये अधिकाधिक सुख समाधान प्राप्त होण्याकरता आणि सर्व धर्म स्नेहभाव वाढवण्यासाठी प्रभू परमेश्वराने कृपा द्यावी म्हणून आजच्या दिवशी मी विशेष प्रार्थना करतो आणि राजहंस प्रकाशनासारख्या संस्थेने पुढाकार घेऊन हा जो स्तुत्य उपक्रम सिद्धीस नेलेला आहे त्याबद्दल मी आपले अभिनंदन करत असताना आभार देखील मानतो आणि असं कार्य आपल्या हातून सतत घडत राहो अशी शुभेच्छा देखील देतो. आभारी. ज्या सुवार्ता मासिकाद्वारे फादर ब्रिटो यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे त्या सुवार्ता मासिकाचे संपादक फादर जोएल डिकोना यांना मी धन्यवाद देते आणि त्यांच्या संपादकीय कार्यास शुभेच्छा देते. मी आता फादर अँड्रू रॉड्रिक्स यांना आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करते. आदरणीय बिशप थॉमस डिसूजा, मंचावरील सगळे मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नंदाखाल फादर दिब्रिटो, मी आमची मातृभूमी ह्या चर्चमध्ये आम्ही संस्कारित झालो. ह्या शाळेमध्ये आम्ही घडलो गेलो आणि पुढे गोरेगावच्या पायस कॉलेजमध्ये आम्हाला गुरुदीक्षेचं सगळं शिक्षण मिळालं. मला आठवतं दिब्रिटोला पहिल्याने मी पाहिलेलं अगदी शाळेमध्ये येताना. स्वतःच्या हातात दप्तर आणि त्याची नीस साधारण समकालीन होत्या त्या त्यांच्याबरोबर शाळेत यायच्या. फादर दिब्रिटो ह्यांनी मला लिहायला शिकवलं. आदिवासी जगत ऑन द ग्रासरूट तळागाळाशी काम करताना त्यांनी सांगितलं की तुमचे जे अनुभव आहेत आदिवासींबद्दल ते तुम्ही वसईला द्या, म्हणून लिहित जा, सुवार्तेमध्ये लिहित चला. आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं लिहिण्यासाठी आणि मी लिहायला लागलो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तदनंतर पुष्कळ काळ लोटला आणि मला इकडे नंदाखालला माझी नेमणूक झाली. ती नेमणूक माझ्या कानावर फोनवरून जी आली ती JDKमधूनच आली, जीवनदर्शनमधून. मी 1 मिनिटाचाही विचार न करता ती स्वीकारली. पण दिब्रिटो माझ्याबरोबर होती आणि मी दिब्रिटो बरोबर होतो. कितीही काहीही झालं, प्रसंग फार बाका होता, नंदाखाली वातावरण तापलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये भूमिपुत्राने यायचं आणि इकडे सेवा करायची, काळ कठीण होता. परंतु दिब्रिटो माझ्याबरोबर होते नेहमीच आणि नेहमी राहिले त्या 3 वर्षामध्ये. माझे प्रिय बंधू भगिनींनो, परत प्रसंग आला दिब्रिटो आणि माझा की 3 तप सुवार्तेमध्ये कार्य केल्यानंतर दिब्रिटो निवृत्त होत होते. सुवार्ता म्हणजे दिब्रिटो म्हणजे सुवार्ता, असं एक समीकरण झालं होतं. एवढं महाराष्ट्रामध्ये सुवार्ता गाजली होती, त्याने गाजवलेली होती. आणि अशा प्रसंगामध्ये मला सुवार्तेचं लेखक म्हणून नेमलं. माझ्या स्वप्नात नव्हतं पण नेमलं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी बघितलं एका बाजूने दिब्रिटो निवृत्त होत आहेत आणि मला चार्ज देत आहेत. ह्याचा त्यांना आनंद होताच, परंतु मला जाणवलं की 3 तप सुवार्तेमध्ये काम केल्यानंतर, एवढं सुवार्तेबरोबर आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर त्याच्यातून निवृत्त होणं सोपं नव्हतं. मी त्यांच्या भावना ओळखल्या आणि नेहमी त्यांना कुठेही तुम्ही या, वेलकम, यू आर ऑलवेज वेलकम सुवार्तेमध्ये. आणि त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
मी त्यांच्या पाठीशी, ते माझ्या पाठीशी. हरित वसईमध्ये सगळ्या चळवळीमध्ये ते पाणी तपासायचं असो, सगळ्या वसईचं पाणी आम्ही किती क्षार आहेत काय नाही ते मी स्वतः जाऊन चर्चेसमध्ये जाऊन तपासलेलं आहे आणि प्रबोधन केलं. दिब्रुटोच्या बरोबर आम्ही होतो. त्याने जी प्रेरणा दिलेली आहे त्याप्रमाणे चालत होतो. ह्या प्रेरणेमध्ये, ह्या चळवळीमध्ये पुष्कळ वेळेला त्यांच्या जीवनामध्ये ताणतणाव होता, परंतु मी त्यांच्या पाठीशी होतो आणि त्यांना आधार देत होतो. माझे प्रिय बंधू भगिनींनो, आदिवासी जगतामध्ये जेव्हा माणूस मरतो तेव्हा अख्खं गाव हादरतं. जणू काही आपल्या स्वतःच्या अंगातला काही मांस कापून काढलेला आहे असं वाटायला लागतं. जपमाळा असते ना किंवा मंगळसूत्र असते, ते तुटलं ना मग सगळे मणी जे असतात ना ते विखुरतात. तसं गाव जे असतं ना हे डिस्टर्ब होतं आणि सगळे रडत असतात, आक्रोश करत असतात. आणि ते रडणं शेवटचा गुड बाय जेव्हा करायचा ना त्या माणसाला, त्याचा दिवस विधी असतो तेव्हा सगळ्यांनी रडायचं, शेवटचं रडायचं. रात्रभर रडतात. हे रडतात दाखवण्यासाठी रडत नाहीत. त्यांचं आणि आदिवासी जगतामध्ये लोकांचं एकमेकांचं जेवढं आयडेंटिफिकेशन आहे ना, जवळीकता आहे ना, त्यामुळे ते रडतात. आणि नंतर मग दिवस झाला, स्टॉप, रडायचं नाही. आता तो देवाच्या घरी गेलेला आहे, आता आपण आपल्या कामाला लागूया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दिब्रिटो आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु आपल्याला किती त्याने स्पर्श केलेला आहे त्याच्या विचाराने, त्यामुळे आपण एकत्र आलेलो आहोत. आज त्यांना देवाने चिरशांती द्यावी. त्याचे विचार जे आहेत, त्याच्या प्रेरणा ज्या आहेत, त्या आपल्या काळजात आपण सगळ्यांनी दिब्रिटो बनायचं आणि कामाला लागायचं. थँक्यू. धन्यवाद फादर अँड्रू रॉड्रिक्स. मगाशी मान्यवरांनी म्हटल्याप्रमाणे मला वाटतं गोखले मॅडम म्हणाल्या की फादरांच्या संपूर्ण जीवनाचा कळस म्हणजे सुबोध बायबल, आणि ह्या सुबोध बायबलचे आज 3ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आपणासमोर होत आहे. मी आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा ह्यांना विनंती करते की त्यांनी सुबोध बायबलच्या 3ऱ्या आवृत्तीचे विमोचन करावे. फादर फ्रान्सिस डिब्रिटो लिखित सुबोध बायबलच्या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झाल्याचं मी घोषित करीत आहे. मी बिशप साहेबांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. स्टेजवरील सर्व मान्यवर, धर्मप्रांताचे विकर जनरल फादर जोएल डिकुना, फादर डिब्रिटो ह्यांच्या जीवनावर सर्वोत्तम आणि सर्वकालीन फादर डिब्रिटो ह्याचं संकलन आणि संपादन करणाऱ्या करुणा गोखले मॅडम, आमचे ज्येष्ठ वडिलासमान असलेले धर्मगुरू मिशनरी फादर अँड्रू रॉड्रिक्स, माझे वर्गमित्र आणि स्नेही चांगले मित्र फादर डॉमिनिक डियाब्रिओ, आपले पॅरिश प्रिस्ट, आणखीन एक जवळचे मित्र आणि शरीराने समान असलेले फादरांचे भाचे फादर रेमंड रुमाव, स्टेजसमोर बसलेले आमचे धर्मगुरू, आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या सिस्टर्स, वसईचे सर्व श्रोतेवर्ग आणि साहित्यिक, काही लेखक, काही संपादक, काही समाज कार्यकर्ते, तुम्हा सगळ्यांना माझा प्रणाम. माझं आणि डिब्रिटोचं काय नातं आहे देवाला माहीत.
6 वर्ष अगोदर माझी नंदाखालला धर्मगुरू प्रमुख धर्मगुरू म्हणून नेमणूक झाली आणि फादर डिब्रिटो यांची 93वे साहित्य संमेलनाची निवड झाली आणि त्याचं प्रास्ताविक करण्यासाठी माझ्यावर परमेश्वराने पाळी आणली. फादर डिब्रिटो हे आजारी असताना संपूर्ण त्यांच्या प्रवासामध्ये मी प्रमुख धर्मगुरू म्हणून सतत त्यांच्याबरोबर वार्तालाप करत होतो आणि अंतविधीचा न भूतो असा उपासनाविधीचा प्रसंग देखील माझ्यावरच आला. आणि आज पहिला स्मृती दिनाचा हा साहित्याचा कार्यक्रम, त्याचं अध्यक्षपद परत मलाच. देवा, माझी का निवड करावी. मला आज नक्की कशावर बोलायचं आहे हा मोठा प्रश्न होता. परंतु आजच्या या संपूर्ण उपक्रमामध्ये जसा हा कार्यक्रम चालत आहे त्याचा आढावा घेता प्रथम मी सांगेन की एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्यांच्या जीवनावर आणि त्यांचं आत्मचरित्राचं भाषांतर आणि त्यांचं सगळ्यात वजनदार आणि मोठं पुस्तक ह्याची 3री आवृत्ती हे आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शोधून पाहावं लागेल, नाहीतर नोंद करावी लागेल. इथे मॅडमला गोखले मॅडम म्हणून संबोधलं जात होतं, पण त्यांचं नाव आहे करुणा. तुम्ही बोलत असताना फादर डिब्रिटो ह्यांच्याविषयी आपली विचार मांडत असताना ज्या करुणेने तुम्ही बोलत होतात, तुमच्यामधली आई आम्हाला दिसत होती. करुणा is the central theme of our faith. करुणा, कंपॅशन आपल्या धर्माचा सार आहे. आणि मॅडम फादरांच्या जीवनातील जे करुणेचं जणू काही स्तोत्र होतं किंवा झरा होता त्याचा उलगडा करत होते. परंतु त्या किती करुणामय आहेत आणि त्या कशा सुंदर रीतीने बोलत होत्या. तुम्हाला 15 मिनटं नाही, माझे पण 15 मिनटं द्यायला पाहिजे होते. फादर जोएल ह्याने सांगितलं, आय एम नॉट अलोन. बरोबर आहे ते. फादर जोएलसारखे व्यक्तिमत्व बरोबर असल्यानंतर कोणालाच अलोन वाटणार नाही. ही इज अ फादरली फिगर. आम्हाला वडिला समान आहेत आणि इतकं सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. बोलताना मध पाजतात की काय असंच वाटते. त्यांच्या सहवासामध्ये राहावंसं वाटतं. ह्या व्यक्तींचं डेडिकेशन, समर्पण हे अतुलनीय आहे. त्यासाठी शब्द नाहीत. त्यांच्या हृदयातील जी करुणा आहे, कंपॅशन, त्याला सीमा नाही. त्यांच्याबरोबर आपल्या वसईतील जे युवक घडले आहेत त्यांनी वसई बदलली आहे आणि आजही ते बदलत आहेत. तर असे थोर व्यक्ती जेव्हा बोलत होते तेव्हा निश्चितच आपल्याला एक चांगली मेजवानी साहित्याची प्राप्त होत आहे असाच अनुभव आला. फादर अँड्रू रॉड्रिक्स, मिशनरी आपण ज्यांना म्हणतो, झपाटलेले,
ते जास्त बोलत नाहीत, ते करत असतात आणि त्याचाही प्रत्यय त्यांच्या छोट्याशा मनोगतातून आपल्याला प्राप्त झाला आहे. आणि मग ह्या कार्यक्रमाचा जो बेस होता, जो पाया होता, तो फादर रेमंड ह्यांनी इतक्या सुंदररित्या मांडला की त्यावर कितीही मजले चढले तरी ते हलणार नाहीत. आमच्या दोघांसारखे ते भक्कम होतं. अशा या अतिशय भावनिक, ज्ञानी आणि थोर साहित्याच्या प्रवासामध्ये ही सायंकाळ आपण घालवत आहोत. हल्ली काहींनी पॅटर्न बदलल्यात. अध्यक्षीय भाषणाला लोक थांबत नाहीत आणि म्हणून अध्यक्षीय भाषण पहिलं करा असं सांगतात. परंतु आजची सायंकाळ त्याला अपवाद आहे. कारण आपण फक्त ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आले नाहीत, तर आपण इथून काय नेणार आणि त्याचा समाजाला काय फायदा होणार, म्हणजेच आपली फादरांप्रती असलेली निष्ठा, आपली फादरांप्रती असलेलं जे संवेदन आहे ते आपल्याला कसं मोठं करता येईल आणि त्यांचे जे स्वप्न आहेत, त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी चळवळ आहे ती आपल्याला कशी मोठी करता येईल यासाठी आपण चिंतन करण्यासाठी आणि कृती कशी करता येईल ह्यावर विचार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. फादरांविषयी मला खूप बोलायचं आहे, ते मी बोलेनच, परंतु एक मुद्दा ज्याची सुरुवात मी करत आहे ती म्हणजे आज आपण रक्तसाक्षी संत जेम्सचा सण साजरा करतो. ख्रिस्त सभेमध्ये रक्तसाक्षी म्हणजे मार्टरडम, म्हणजे रक्त सांडणे असं त्याचा अर्थ आहे. परंतु पोप बेनेडिक्ट ह्यांनी आपल्याला एक वेगळं मार्टरडम म्हणजे एक वेगळं रक्तसाक्षीत्व दाखवलेलं आहे. पोप फ्रान्सिस म्हणतात की देर इज रेड मार्टरडम अँड देर इज व्हाईट मार्टरडम. रेड मार्टरडम म्हणजे जे रक्ताने साक्ष देतात ते, आणि व्हाईट मार्टरडम म्हणजे जे वागणुकीने किंवा आपल्या साहित्याने किंवा आपल्या विचाराने जे आपलं जीवन समर्पित करतात. मला वाटतं फादर डिब्रिटो कम्स इन टू व्हाईट मार्टरडम. हे सफेद रक्तसाक्षीत्व आहे की त्यांच्या जीवनाद्वारे, त्यांच्या वाणीद्वारे, त्यांच्या चळवळीद्वारे, त्यांच्या संपूर्ण समर्पित साहित्याद्वारे त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. ही डाईड फॉर अ कॉज. एका विषयासाठी किंवा एका सत्यासाठी त्याने आपलं समर्पण केलं. मला अजूनही आठवतं, मला पहिले भेटलेले फादर फ्रान्सिस डिब्रिटो 1991 आम्ही सेमिनरीमध्ये मराठी शिकत होतो आणि फादर फ्रान्सिस डिब्रिटो तिथे आम्हाला मराठी शिकवण्यासाठी आले होते. आणि मराठी शिकवता शिकवता त्यांनी आमच्या पुढे वसईची परिस्थिती नमूद केली. माझ्यासमोर बसलेले सगळ्यांना 90, 91, 92चा काळ जर आठवला तर आजही अंगावर शहारे येतील. आणि तशाच प्रकारचे अस्वस्थ फादर डिब्रिटो, दिस इज माय फर्स्ट एन्काउंटर विथ हिम. पहिल्यांदा जेव्हा आम्ही वर्गामध्ये बसले त्यांनी शिकवत असताना एवढे भयभीत झाले होते, एवढे डिस्टर्ब झाले होते. आणि मग त्याने आम्हाला विनंती केली की ब्रदर्स, आपल्याला ह्यासाठी काही करता येईल का? ही चळवळ उभारण्यासाठी
मला मदतीची गरज आहे. आणि त्यावेळेला आम्ही ब्रदर्स ह्यांनी एक हरित वसई संरक्षणासाठी पथनाट्य लिहिलं आणि त्या पथनाट्याचे प्रयोग सेमिनरीचे क्लासेस संपल्यानंतर दररोज संध्याकाळी वसईतल्या सगळ्या पॅरिशमध्ये आम्ही फिरलो आणि त्याचं सादरीकरण केलं आणि त्याला उभारण्यासाठी आम्ही मदत केली. आणि त्यावेळेला आम्ही फादरांना सांगितलं ॲज ब्रदर्स, नाही तुम्ही ऐकले, वी आर विथ यू. पण मला काय सांगायचं आहे की आज आपण त्यांचा सन्मान करीत असताना त्यांच्या डोळ्यातील ते अश्रू, त्यांच्या नजरेतील ती भीती, त्यांच्या शरीराचे ते हावभाव मला अजूनही जाणवतात. ही सफर्ड, त्यांनी यातना भोगल्या. ते जरी इतक्या प्रखरतेने बोलत असले तरी ते आम्हाला सांगायचे, रात्री भीती वाटते रे. आणि तेव्हा आम्ही देखील विचार करायचो की आम्ही धर्मगुरू होण्यासाठी आलो आहोत, आम्ही कोणत्या पावलावर पाऊल ठेवायचे आहेत. ही आपली परिस्थिती होती. ती परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी जो लढा दिला त्याला तुलना नाही. मॅडम म्हणत होत्या की त्यांना आपण काय म्हणावं, त्यांना आपण उपदेशक म्हणावं का. करुणा मॅडम बायबल त्यांना संदेष्टा म्हणतात. संदेष्टा म्हणजे परमेश्वराचं मुख. परमेश्वराला काय वाटते ते करण्यासाठी पाऊल उचलण्याचं धाडस हे संदेष्टालाच कळतं. मॅडम तुम्ही हे जे कवर घेतलं आहे ना, असेच फादर ब्रिटो आमच्याबरोबर बसत असत. सेमिनरीमध्ये ते समोर बसायचे, आम्ही त्यांच्या अवतीभोवती बसायचे. आणि ही त्यांची ॲक्शन आहे ना, ही त्यांची ॲक्शन ही प्रत्येक वेळेला असायची. काय करायचं, व्हॉट टू डू. आणि मग ते आम्हाला सांगायचे की सकाळी उठल्यानंतर फादर जोएलने सांगितलं त्याप्रमाणे की मी चॅपलमध्ये बसायचो. आणि त्यांच्या त्यावेळच्या प्रेरक होत्या मदर तेरेसा, त्या देखील सकाळी उठल्यानंतर पहिल्या चॅपलमध्ये बसत असत. आणि तिथून प्रेरणा घेऊन ते उत्तर शोधायचे. मी प्रवचनामध्ये सांगितलं की फादर जे देवाच्या वचनाप्रमाणे चालतात त्याविषयी प्रभू म्हणतो की ते माझ्याजवळ असतील. फादर नेहमीच देवाच्या वचनाचं इच्छेची पारख करत असत आणि परमेश्वर काय सांगतो त्यासाठी पाऊल उचलण्यास पुढे येत असत. आणि त्यांनी आम्हाला देखील तेच शिकवलं, देव काय सांगतो ते बघा. सिनडल चर्च सहभागितीची ख्रिस्त सभा ह्याविषयी बोलताना पोप फ्रान्सिसने देखील आपल्याला हेच सांगितलं की परमेश्वराची इच्छा काय आहे ते ऐकून घ्या, आपला आतला आवाज जागृत करा आणि देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करा. आणि तेच मला वाटतं की फादर डिब्रिटो ह्यांच्या जीवनाचा सार होता. आणि म्हणून आपला विश्वास पुनरुत्थानावर आहे. त्या जरी प्रत्यक्ष शरीराबरोबर आपल्याबरोबर नसल्या तरी आपला ख्रिस्ती विश्वास आहे की ते आज नक्कीच देवाच्या जवळ असतील, देवाकडे आपल्यासाठी प्रार्थना करतील. कार्डिनल ऑजवर्ल्ड ग्रेशियस याने त्यांच्या अंतविधीच्या संदेशामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की नाव वी हॅव ॲन ॲडव्होकेट विथ गॉड. परमेश्वराकडे आपल्यासाठी एक मध्यस्थी आहे, एक वकील आहे. आपली गराणी परमेश्वराला सांगण्यासाठी एक व्यक्ती आहे. ही आपली श्रद्धा आहे. आणि मला वाटतं
ते असेच आपल्याबरोबर असतील ह्यासाठी सत्य झालं. ह्यासाठी आपण आपल्या श्रद्धेमध्ये दृढ असावेत. आणखीन एक मुद्दा फादर डिब्रिटो ह्यांच्याविषयी बोलावंसं वाटतं आणि तो म्हणजे ते माणसे जोडणारे होते. त्यांनी माणसं जोडलेली आहेत आणि म्हणून ती माणसं आज आपल्या समोर आहेत. आज परिस्थिती कशी आहे याविषयी आपल्याला मॅडमने आणि फादर जोएल ह्यांनी सांगितलं. परंतु आज समाजामध्ये जी कीड आहे ती कीड म्हणजे माणसं तोडा, माणसामध्ये वैमनस्य तयार करा, माणसांना एकत्र येऊ देऊ नका. कारण जर माणसं संघटित झाली तर ती चांगल्यासाठीच होतील, वाईटासाठी कधी होणार नाही. कारण चांगल्याचा ध्यास धरणारी माणसं आहेत, तो आपल्यात उपजित गुण आहे. परंतु तो मोडण्यासाठी, तो तोडण्यासाठी, तो नाहीसा करण्यासाठी आज प्रवाह वाट पाहत आहे. आणि म्हणून फादर डिब्रिटो आपल्याला शिकवतात की आपण संघटित राहायला पाहिजे. जेव्हा आपण संघटित राहू, मला वाटतं तीच आपली फादर डिब्रिटो ह्यांना श्रद्धांजली असेल. कारण आपण एकत्र राहिले तर चांगुलपणाच वाढेल, वाईट कधी वाढूच शकत नाही. आणि फादर रेमंड ह्यांनी प्रास्ताविकामध्ये मी सांगितलं की विजय जो आहे तो चांगल्याचाच होईल, विजय जो आहे तो प्रकाशाचाच होईल, विजय जो आहे तो उन्नतीचा आणि प्रगतीचाच होईल. आणि म्हणून माझ्या प्रिय वसईकरांनो, आपल्या सर्वांना हा संदेश आहे. आपल्यातले वैर बाजूला करा, आपल्यातील जो संकुचित दृष्टिकोन सोडून टाका, संघटित व्हा, एकत्र या. आपला लढा हा वाईटाशी आहे, ही प्रवृत्ती आहे. आपला लढा माणसांची नाही. आणि म्हणून चांगुलपणाचा ध्यास देण्यासाठी, चांगुलपणा पेरण्यासाठी आपल्याला एकत्र राहायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण एकत्र राहू तेव्हा तेव्हा निश्चितच आपण चांगल्याच गोष्टी करू आणि प्रकाशच पसरत राहू, अंधकार नाहीसा करू. फादरांची तळमळ, त्यांची जणू काही ध्यास हे चांगुलपणा वाढण्यासाठी होता. आणि तो चांगुलपणा जेव्हा आपण वाढत ठेवू तेव्हा निश्चितच फादर स्वर्गातून असे स्मित हास्य देतील. फादरांना स्वर्गीय राज्य प्राप्त व्हावं आणि आपण त्यांचे जणू काही दूत बनून शांती, नीती, न्यायासाठी सतत प्रयत्न करावीत अशीच सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. धन्यवाद बिशप साहेब. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी सौ अलका रॉड्रिक्स यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, फादरांच्या वार्षिक स्मृतिदिनानिमित्त फादरावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींनो, प्रथम आभार मानायचे म्हणजे त्या विधात्याचे. ह्या विधात्याने आपणा सर्वांना एकत्र आणून हा सुंदर सोहळा संपन्न होत आहे, त्याबद्दल प्रथम मी त्या विधात्याचे आभार मानते. कार्यक्रम म्हटला की अध्यक्षपद आलं आणि जसा कार्यक्रम तसा तोलामोलाचे अध्यक्ष लाभणं हे सुद्धा मोठं भाग्यच असतं. आणि अशा ह्या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे अध्यक्ष लाभलेले आहेत ते आपल्या वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा. बिशपाविषयी सांगायचं म्हणजे फादरांचे शेवटचं जे पुस्तक प्रकाशित झालं, मला वाटतं कदाचित बिशपांच्या विस्मरणात झालं गेलं असेल, त्यावेळेला योगायोगाने फादरांनी अध्यक्षपद भुजवलं होतं. तेव्हा ते धर्मग्रामाचे पॅरिश प्रीस्ट होते. आणि आज फादरांचा या प्रथम वार्षिक स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम होत असताना आज आपले जे मेंढपाळ आपल्यामध्ये हजर आहेत ते धर्मप्रांताचे बिशप म्हणून हजर आहेत आणि त्यांच्या हस्ते हे प्रकाशन झालेलं आहे.
बिशपांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की जीवनाकडे खेळकं वृत्तीने कसे पाहावे आणि बोचरे जीवन हसरे कसे करावे. हसा, जगा आणि जगू द्या हा मंत्र हसत खेळत सगळ्या धर्मप्रांताला देणारे. हसा आणि लठ्ठ व्हा हा सुद्धा संदेश त्याबरोबर ते देत आहेत. असा संदेश देणारे आपले मेंढपाळ आज उपस्थित राहून फादरांचे सुरुवातीपासूनचे आपले अनुभव कथन केले आणि ते कथन करत असताना फादरांचा संदेश म्हणजे वाईटाला चांगल्याने जिंका हा संदेश दिला. त्याबद्दल धन्यवाद बिशप साहेब. त्यानंतर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की फादर बिशपांच्या बाजूला बसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे वाणीचे माधुर्य, विचारांचे ऐश्वर, चित्ताचे गांभीर्य आणि चेहऱ्यावर पौर्णिमेची प्रसन्नता असणारे, तरुणपणात वसईच्या युवा संघामध्ये अध्यक्षपद असताना युवा संघाचे अध्यक्ष असताना वसईच्या तरुणामध्ये चैतन्याचं झरा फुलविणारे आणि आजचे सुवार्तेचे संपादक रेव्हरेंड फादर विकार जनरल डॉक्टर जोएल डिकोना यांनी फादरांच्या नॉट मी अलोन ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. खरोखर खूप आनंद होत आहे की एका माजी संपादकाच्या पुस्तकाचं प्रकाशन आजी संपादक करत आहेत. आज तुम्ही संपादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला त्याबद्दल आम्ही आपले मनस्वी ऋणी आहोत. काही माणसे तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात मोठेपणा असतो. विचारात तेज, बोलण्यात नम्रता आणि वागण्यात सौजन्य आणि हृदयात स्नेहाचा झरा असतो. असा स्नेहाचा झरा सतत पाठीशी घेऊन फादरांच्या बरोबरीने कार्य करणारे फादरांचे जवळचे स्नेही आणि मिशनरी धर्मगुरू फादर अँड्रू रॉड्रिग्स आज आपल्यामध्ये उपस्थित राहून ई बुकचे प्रकाशन केले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सर्वोत्तम समकालीन फादर डिब्रिटो ह्या पुस्तकाचे प्रकाशन करणारे फादर डिब्रिटोंच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये प्रबोधनाचे कार्य करणारे सध्याचे प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष. फादरांचा कोणताही कार्यक्रम असला की कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर प्रबोधन प्रतिष्ठान घेणार, त्यांची सर्व टीम कामाला लागणार. कार्यक्रम जातीने व्यवस्थितपणे पार पडतोय की नाही की प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष देणार आणि फादर डिमेलो सरांच्या अध्यक्षतेखाली त्यांची टीम सतत कार्यरत असते. आज डिमेलो सरांनी आमच्या विनंतीला मान देऊन ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यामुळे डिमेलो सरांचे आम्ही फार ऋणी आहोत. ह्या कार्यक्रमासाठी जातीने हजर राहून हा हॉल उपलब्ध करून देणारे आणि सर्व कार्यक्रमासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे उत्तम प्रशासक, पट्टीचे प्रवचनकार व नंदाखाल धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू व त्यांचे सर्व सहकारी यांचे आम्ही ऋणी आहोत. आज 25 जुलै आणि फादर डिब्रिटोला जाऊन आज 1 वर्ष झालं आणि बरोबर आजच्या दिवशी म्हणजे प्रथम वार्षिक स्मृती दिनानिमित्त हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे आणि ही जबाबदारी पेलणारे आपले म्हणजे राजहंस प्रकाशन मंडळ. राजहंस म्हटल्यानंतर त्यांच्या नावातच राजहंस आहे त्यामुळे सुज्ञास अधिक न सांगणे. त्यांच्या उदात्त उत्तम विचारांनी प्रेरित असे प्रेरणादायी विचार समाजामध्ये देण्यासाठी राजहंस प्रकाशन सतत कार्यरत असतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशक म्हणजे राजहंस प्रकाशन आणि फादर डिब्रिटोंचे सगळ्यात जवळचे स्नेही राजहंस प्रकाशनचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर सर ह्यांचं आणि फादर डिब्रिटोंचं नातं म्हणजे दुधात साखर विरघळते तसं ते एकरूप झालेले होते आणि आजचे हा सर्व प्रकाशनची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि जातीने लक्ष घालून त्यांच्या सर्व राजहंसच्या टीमने ती जबाबदारी पार पाडली. विशेषतः करुणा गोखले मॅडम यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. समग्र डिब्रिटो जबाबदारीने त्यांनी ते पार पाडलेलं आहे. अंधारलेल्या मनात देवत्वाच्या ज्योती पेटवण्याचा वसा तुम्ही घेतलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली उत्तमातली उत्तम पुस्तकं जर कोणती असतील तर राजहंस प्रकाशनची असतात आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की फादरांची तुम्ही अनेक पुस्तकं प्रकाशित केलेलीच आहेत आणि हे पुस्तक फादरांचं संपूर्ण साहित्य वाचून तुम्ही समग्र असं निवडक फादर डिब्रिटो तुम्ही सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे आय एम नॉट अलोन हे अनुवादित पुस्तक
श्री कपिल केळकर यांनी मेहनत घेऊन ते पुस्तक ई बुकचं प्रकाशन केलेलं आहे, जसं आमच्यापुढे सादर केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. हे सगळं दिव्य पार पाडत असताना तुम्ही कोणत्या दिव्यांतून गेले असाल ह्याची आम्हाला जाणीव आहे. कारण एखादं कार्य आपण हाती घेतल्यानंतर काय समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं हे जावे त्याच्या वंशात त्यांनाच कळे. आणि म्हणून असा हा कणखर प्रवास पार करून तुम्ही आज आमच्यामध्ये उपस्थित राहिलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि फादर म्हणजे काय आहेत हे आम्ही जाणून आहोतच, पण तुमच्या बोलण्यातून आम्ही ऐकलं, आम्हाला खूप बरं वाटलं. आम्ही तुमचे ऋणी आहोत. त्यानंतर फादर डिब्रिटोंच्या मुशींतून तयार झालेले आणि फादरानंतर फादरांच्या कुटुंबाचं उत्तरदायित्व करणारे आणि समर्थपणे ते पेलणारे आणि आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या गर्तस्मृतींना उजाळा देत आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे फादर रेमंड रुमाव यांचेही आम्ही मनस्वी आभार मानत आहोत. सुंदर प्रार्थनागीताद्वारे वातावरण मंगलमय करणारे आणि शेवटी प्रार्थनागीत सादर करणारे श्री मार्शल डिमोंती आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या गोड आवाजाने कार्यक्रमाचे अचूक निवेदन करणाऱ्या निवेदिका सौ रुबिना मॅडम यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे डेकोरेटर्स बेंजामिन, साऊंड सिस्टीम विजय आणि ह्या कार्यक्रमासाठी कळत नकळत ज्या सर्वांचे हातभार लागले त्यांचे आम्ही आभार मानत आहोत. त्याचप्रमाणे 5:30 वाजता येऊन अनेक धर्मगुरू धर्मभगिनी मिसासाठी उपस्थित राहिले, मिसामध्ये भाग घेतला. अनेक मान्यवर आपल्या पुढे बसलेले आहेत, अनेक धर्मगुरू बसलेले आहेत. आम्ही ह्या फादरांच्या प्रथम वार्षिक स्मृती दिनानिमित्त तुम्ही भावपूर्ण मिसा अर्पण केली, त्याबद्दल सर्व धर्मगुरूंचे आणि सहभागी सर्व वसईकर धर्मग्रामस्थांचे आम्ही मनापासून आभार मानतो. केवळ फादरावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी इतक्या लांबून तुम्ही मोठ्या संख्येने इथे हजर झालात. तुमच्यासाठी फक्त 2 ओळी. एक दिन अंधेरा यूं ही ढल जाएगा, एक दिन अंधेरा यूं ही ढल जाएगा, जब साथ आपका हमेशा साथ रहेगा. आप आए हुआ नया सवेरा, आप आए हुआ नया सवेरा, आपने बढ़ा दिया उत्साह हमारा, आपने बढ़ा दिया उत्साह हमारा. धन्यवाद अलका मॅडम. शेवटची 2 मिनटं आम्ही घेत आहोत. फादरांचं आवडतं गीताने ह्या कार्यक्रमाचा शेवट करीत आहोत. आपणासमोर सादर करीत आहोत फादरांचं आवडतं प्रार्थना गीत.
सुंदर. पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद.